मंदिरामध्येच विसरलो मी आता कुठनं कुठं जायचं, कारण की भुलभुलैयाच्या मंदिरामधून कसं निघायचं बाहेर हेच लक्षात येत नाही माझ्या. तर काय करावं कसं निघावं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांगतोय तुम्हाला कशा प्रकारे आपण मंदिरामध्ये आलतो दर्शनासाठी पण एकदम वाटच विसरलो. तर सांगतोय तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. आता आपण आलो आहे अचलपूरच्या भुलभुलैयाच्या मंदिरामध्ये सुलतानपुरा. तर तुम्हाला संपूर्ण दर्शन मी करून देतो मंदिरामध्ये. तर कशा प्रकारे मंदिर आहे, आणि जास्त पुरातन मंदिर नाही आहे पण तरी कशा प्रकारे मंदिरामध्ये वाटा फिरवल्या आहेत आणि कमी जागेमध्ये कितीतरी मंदिरांचं दर्शन त्यांनी एका वेळेस आपल्याला करून दिलं आहे, हेच तुम्हाला सांगायचं आहे. तर चला आता आपण संपूर्ण मंदिराचं दर्शन करू, कशा प्रकारे मंदिराची बनावट आहे हे बघू, आणि कशा प्रकारे तिथे मंदिराची बरोबर रचना केलेली आहे. ह्या मंदिरामध्ये पूर्णतः भुलभुलैया म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर विसरल्यासारखं वाटतं. कारण की आपण कोण्या दरवाज्यातनं आलो आणि कुठनं आलो काहीच लक्षात येत नाही आहे. ते मंदिर मी तुम्हाला आता पूर्णपणे दर्शन करून देणार आहे की ह्या मंदिरामध्ये किती मंदिरं आहेत एका मंदिरामध्ये, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंदिराच्या उजव्या साईडला आता आपण वर जाणार आहे. कशा प्रकारे इथं पायऱ्या घेतल्या आहेत आणि आपल्याला माहीत पण होत नाही. हा एक वरती रस्ता झाला आणि एक खाली. ह्या खाली रस्ता कुठं निघते आता आपण बघणार आहे. ह्या रस्ता एक्झिट खाली कुठं निघतो, इथं आल्यानंतर खाली एक वाट आहे आणि इथं आलो आपण या मंदिरामध्ये. अजून हे मंदिर आहे, इथं दर्शन घेऊ. इथं दर्शन घेतल्यानंतर आणखीन एक मंदिर खाली आहे. आता बघा, इथनंच आपण गेलो, आता मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि किती फिरून रस्ता घेतलेला आहे. आणि इथून खाली अजून जायचं आहे आपल्याला. खाली कुठलं मंदिर आहे तर बघू आपण. धार पुष्कळ आहे, कारण की मंदिराची जे हे अजून एक मंदिर आपल्याला लागलेलं आहे अन्नपूर्णा मातेचं. इथं आपण दर्शन घेऊ. आणि आता मलाच माहीत नाही आपण कुठं कसं जायचं. इकडे जाऊन बघू. इकडे आलो तर इथं अजून एक मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. इथं अजून आपण मंदिराचं एक दर्शन घेऊ. आणि इथनं अजून एक वाट दिसली आपल्याला. गणपती बाप्पांचा रिद्धी सिद्धी बसलेले आहे आणि इथनं बाहेरची वाट आहे. आता अजून आपण खाली जाऊ. अजून कुठलं मंदिर आहे तर बघू. खालची जी वाट आहे जिथून आपण वर निघालो, रस्ते अलग पण एकाच जागी सर्व रस्ते निघतात. तर आता आपण एवढं फिरलो तरी तुमच्या लक्षात आलं असेल, आता आपण दुसरं मंदिराला आलेलो आहे, राधाकृष्णाचं मंदिर. राधाकृष्णांचं मंदिर झाल्या अजून एक वाट आपल्याला सापडली. ते वाट इथनं आहे. अंधार पुष्कळ आहे, कारण की एक मंदिर अजून आपल्याला दिसलेलं आहे इथं. श्रीरामजींचा दरबार. इथं दर्शन घेऊ. हे पण वाट बाहेर दिसते. आता आपण बाहेर निघू. अजून आता वरची वाट आपल्याला दिसली आहे. अजून रस्ता छोटा असल्या कारणामुळं वरची वाट दिसलेली आहे. बाहेर निघायला रस्ता आहे. अजून वरती एक वाट आहे. आता पहिले बाहेरचं बघू आपण. बाहेरचं रम्य कसं दिसते इथून. तर तिथनं आपण आलो होतो, जागच्या जागी आपण किती फिरलो आता दिसून येते. तिथं गेलो होतो आपण अन्नपूर्णाच्या मातेच्या मंदिरामध्ये. आता जायला निघालो. आता आपण वरती बघू काय आहे. तर आता वर आलो एकदम. हे बघा, त्या साईडनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत आणि या साईडनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि आता आपण पुढचं मंदिर तुम्हाला दाखवतो. पुढे रस्ता कुठून जाते हे दाखवतो तुम्हाला. आता रस्ता कुठं चालला तर खाली या साईडनं बघू. हे वरची साईड आली मंदिराची. हे पूर्णतः वरची साईड आपण बघू शकतो कशा प्रकारे आहे. तर आणि हे वरची साईड झाल्यानंतर हा सभामंडप घेतलेला आहे वरचा. आणि इथं आपले
स्वामी समर्थ विराजमान आहेत. स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ आपण आधी. हे स्वामी समर्थ. जय श्री सद्गुरू स्वामी समर्थ. या ठिकाणी पण स्वामी समर्थ विराजमान आहेत. तुमचं संपूर्ण मंदिराचं मी दर्शन करून देत आहे. आता आपण खालच्या साईडनं जाणार आहे की जे मंदिर राहिलेले आहेत अजून ते मंदिर बघणार आहे. आता आपण खालची साईड घेतली होती, आता वरची साईड जाणार आहे. वरती कशा प्रकारे अजून काय आहे तर बघू आपण. वरती पण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत. जगद्गुरू संत तुकारामांचं दर्शन घेतलं आपण. आता रस्ता बघायचा आपल्याला, हा कुठं जातो. आता खाली जायचं आहे आपल्याला. तर खाली येत आहे आपण. कशा प्रकारे मंदिरामध्ये चकवे बसतात बघा तुम्ही. पूर्णतः मंदिर एकाच जागी किती फिरवलेलं आहे लक्षात आलं असेल तुमच्या. आणि आपल्याला परत आता इकडूनच निघायचं आहे. बाहेर निघता येत होतं आपल्याला, पण बाहेरचं आतलं जे मंदिर आहे ते पूर्ण दाखवायचं राहिलं. त्या कारणामुळे आपण आतूनच प्रवेश केला. आणि इथून आपण वर निघू शकतो आता. हे बघा, इकडे पण काहीतरी होतं. अडगळीची खोली आहे इकडे, पालखी ठेवलेली आहे. तर वर जाऊ. आणि खरोखर मंदिरात आल्यानंतर एकट्याला तर आल्यानंतर असं वाटतं की आपण कुठं आलो कुठं नाही. आणि मंदिर पण पुरातन आहे, जास्त पुरातन नाही आहे. तरी सांगा तुम्ही कधीचं बांधकाम आहे तर. आणि आपल्याला दिसले आपल्या गजानन महाराजांची दुर्मिळ जुना फोटो. हे मंदिर बघा कशा प्रकारे दिसते. एवढ्या जागेत मंदिर भरपूर जागी असं फिरवलेलं आहे. म्हणजे मंदिरामधूनच आतमध्येच मंदिरं घेतलेले आहेत. हे बाहेरचं जे सभामंडप आहे, सभामंडपातलं आहे. आणि तुम्हाला दाखव. त्या साईडनं गेलो तर पूर्ण दर्शन आपण केलं तिकडून. आणि ह्या साईडनं तर त्या साईडचे तर मंदिरांचं पूर्ण दर्शन केलं आपण. या साईडनं इकडे जाऊ आता की इकडे कुठलं मंदिर आहे तर इथलं पण दर्शन घेऊ आपण. आणि तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा. आणि कशा प्रकारे मी तुम्हाला दर्शन करून दिलं, काय वाटलं तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर, आणि किती प्रसन्नता वाटली तर मला कमेंट करून सांगा. आणि इथं आलो आपण, दर्शन घेतलं. इथं ज्योतिर्लिंग आहे, तिथलं दर्शन घेतलं आपण. ओम नमः शिवाय. आणि तिथनं आता निघालो आपण वर जायसाठी. आणि बाकीची तुम्हाला माहिती सांगणार मी आता की वरती. आता घेतलं आपण दत्त महाराजांचं दर्शन. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दर्शन घेतलं आता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकांकडे शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.